नवरा बायकोतलं गोड भांडण नाही वाटलं बाई. असं तो काहीतरी सिरियसली हर्ट झाल्यासारखं वाटत होता. हो, झालाय तो हट. आणि माझ्यामुळे झालाय. मीच दुखावलंय त्याला. कारण मी खूप वाईट आहे ना. किंबहुना मी त्याच्या लायकीचीच नाही. मेघना, काय झालं एवढं? साधं प्रेमाने तर विचारलं मी तिला. एवढं चिडायला काय झालं? अर्चू म्हणते ना, तेच खरं. मिनिटा मिनिटाला मूड बदलतात बाईंचे. कमाल आहे. आदित्य, मला आईच्या घराच्या किल्ल्या हव्यात. मी चालले तिकडे. एकदम काय झालं तुला? आणि तिकडे कोणीच नाहीये, माहितीये ना तुला? राहीन मी एकटी. आणि राहू दे मला एकटीलाच. तसंही इथे माझ्यामुळे प्रत्येक जण या ना त्या कारणामुळे दुखावला जातो. आणि आता नाही दुखवायचंय मला कोणालाही. रे ये ना माई. काही नाही, तुमच्याशी जरा बोलायचं होतं मला. बोलायचं होतं म्हणजे सांगायचंच होतं. आपण की नाही गोंधळ करतोय. गोंधळ करतोय म्हणजे? अगं करतोय म्हणजे गोंधळ घालतोय. आपल्या घरी पद्धत आहे, शुभ कार्य झालं ना की जागरण आणि गोंधळ घालायचा असतो जोडप्याच्या नावानं. तुमचं लग्न झाल्यापासून झालाच नव्हता ना, म्हणून नानांशी बोलले तर लगेच ठरवून टाकलं. ताबडतोब करून टाकू, फोनाफोनी केले आणि ठरवूनच टाकलं. तेव्हा जागरणाच्या तयारीत राहा. नाही म्हणजे तुम्हाला दोघांना सवय असेलच. माई अगं लगेचच्या लगेच ठरवून पण टाकलं. अगं तयारी नको का करायला? आपल्याला काही तयारी करायची नसते. अरे सगळं काही तेच करतात. आपण फक्त नटून थटून शुभ कार्य करायचं. तुम्ही दोघांनी पूजा करायची मनोभावे आणि छानपैकी स्वयंपाक करायचं की झालं. आणि हो आदित्य, ते झाल्यानंतर तुम्हा दोघांना जेजुरीला जायचंय खंडोबाचं दर्शन घ्यायला. कळलं ना? वेळ काढून ठेव. मला कुठलीही सबब चालणार नाही. त्याप्रमाणे तुमचे काय ते प्रोग्राम तुम्ही ठरवा. मेघना, आदित्य, हे काय अजून तुझं कामच चालू आहे वाटतं. झालं काय झालं? आटप आता लवकर लवकर. तयार व्हायला लाग आता. कळलं ना? गोंधळी मंडई येण्यापूर्वी आपण तयार असलेलं बरं ना सगळं आवरून. आणि मेघना कुठे आहे? ती वर गेली मयुरी बरोबर. त्यांचं काहीतरी चाललं होतं दोघींचं. छान. बरं ती आली की तिलाही सांग आटप म्हणून लवकर. आदित्य, आजचा हा जो गोंधळ जागरण आहे ना, हे सगळं विघ्न दूर करण्यासाठी आहे बरं का. तेव्हा दोघांनी अगदी मनोभावे पूजा करा. आणि म्हणून जी काही बारीक सारीक संकट आहेत ना आमच्या आयुष्यात, ती दूर होऊ देत. तिलाही सांग तसं. हो माई. अगं बाई, आलीस का तू? ऐकलंच वाटतं मी काय सांगत होते ते. हो, लगेच तयार होते मी. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पूजा करू आम्ही. बघ किती शहाणी आहे माझी सूनबाळ.
चला पटपट तयार व्हा, आता वेळ नका घालू. पेटीसाठी सॉरी. मी तुला न विचारता ती पेटी इथे आणायलाच नको होती. नाही, उलट मीच तुला न विचारता घरी नेऊन ठेवायला नको होती. चला म्हणजे सामना बरोबर आहे है ना? येस. चला मग आता गोंधळ घालूया. हा, आय मीन आपल्यासाठी जो गोंधळ घातला जातोय ना तो एन्जॉय करूया. व्हॉट्स आहे? शुअर. मेघना, गोंधळाच्या निमित्ताने का होईना पण लग्नानंतर पहिल्यांदाच आपण एक रात्र एकत्र जागून काढणार आहोत. है ना? चल तयार हो. तुम्ही आणि तुमच्या त्या मीनाताई कहरात कहर. किल्ले हरवलेत तुम्ही. ती बेजबाबदारपणा. आपण इकडे आता आलो आयत्या वेळेला पाहिलं ना कार्यक्रम. काय सजावट केली बाहेर. कसं वाटेल हे इथे? बरं दिसेल का? अरे तुम्ही नानासाहेब सॉरी, म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं हे तुमच्याकडे हा कार्यक्रम. नाहीतर आम्ही सरळ आमच्या घरी. हो की नाही हो? अहो तुम्ही संकोच कशाला करताय सुरेशराव? घरचंच कार्य आहे. काय आदित्य मेघनाच्या लग्नानंतर जागरण गोंधळाचा कार्यक्रम करायचं राहून गेलं होतं. आमच्या माईसाहेबांची ऑर्डर आली ताबडतोब कार्यक्रम करा म्हणून. जागरण गोंधळाचा कार्यक्रम राहून गेला होता. संकेत, त्यांचे संकेत ऐकले आणि पाळले असते ना तर हा कार्यक्रम तुम्ही लग्न झाल्या झाल्या केला असता नानासाहेब. आणि मग मुलांवर संकट नसती आली. अहो हा? काय अगं बाई. माईसाहेब सॉरी हो, म्हणजे हे सगळा गोंधळ झाला ह्या किल्ल्यांचा. त्यामुळे मला जाऊ दे आता. शुभ करायला तुमचं येणं झालं असं समजा. विजया, ए विजया. हा माई. ए विजया. या विजया, अनायसे आलेच आहेत दोघं तर आमच्या खोलीत नाही त्यांना. आणि फ्रेश होऊ दे. आणि माधवीताई, तुम्हाला काय हवं नको ते सगळं सांगा बरं का विजयाला. विजया, त्यांना खायला प्यायला काय हवं ते बघ. आणि तुम्ही संकोचू नका दोघंही. काय हवं ते सांगा त्यांना. फार मोठा शुभ संकेत आहे हा. फार मोठा. आश्रमातलं माझं वास्तव्य होतं ना, ऐकताय का? त्यामुळे हा योग आला. नेमके आपण जागरणाच्या वेळी हजर झालो. त्यांनी बुद्धी दिली तुम्हाला चाव्या हरवायची. कळलं? हो विजयताई, हे घ्या तुम्ही. आणि नंतर ती मोठी बॅग पडा. आज जरा फ्रेश होतो. इथे इथे असू दे. हो नाही नाही नाही. मेघना, आपल्याला दोघांना माईने हा, लुकिंग रिअली ब्युटिफुल. छान दिसतेस यार. तू सुद्धा. लगेच मला पण कॉम्प्लिमेंट दिलीच पाहिजे असं काही नाही. मॅडम, कंपल्सरी नाहीये ते. हो, पण मला खोटं बोलता येत नाहीच ना. मग काय करणार? जे काय खरं आहे ते सांगायलाच हवं ना. अच्छा, ओके. मेघना,
तुझ्या निर्णयातही हाच खरेपणा असेल याची खात्री आहे मला. फक्त फक्त काय? फक्त तो निर्णय जर माझ्यापासून दूर जाण्याचा असेल तरी आपल्या या गोड मैत्रीत अंतर नको पडू देऊस. ते मला जास्त आवडेल. आणि तुला जे आवडेल ते करायला मला खूप आवडेल. देवा, आमच्या आदित्य आणि मेघनाच्या लग्नाचं जागरण आणि गोंधळ घालायला थोडा उशीर झालाय, पण देवा गोड मानून तुमची कृपा या दोघांवर सदैव राहू द्या, आमच्यावरही राहू द्या सगळ्यांवर, आणि आमचं हे जागरण आणि गोंधळ रुजू करून घ्या. सगळे बाबा होऊन जाऊ द्या. काय म्हणता म्हणले गोंधळी बुवा? तुळजापूरची भवानी माता या गोंधळास कशी आली? कशी आली सांगून द्या. आई राम बाबा आज यावे गोंधळाला, आई राम बाबा आज यावे गोंधळाला. यावे गोंधळाला जरा वाजवा संपळाला, यावे गोंधळाला जरा वाजवा संपळाला. संपळाच्या तालावर आईला खेळूया, आईला खेळू द्या, मला चरणावर लोळू द्या, आईला खेळू द्या, मला चरणावर लोळू द्या. आयन बायान कुणी लावतीला मान, आयन बायान कुणी जागतीला मान. सांगायचं बोलली गोंधळी बुवा तुम्हाला, असे जगदंबीचे गोंधळ कुठल्या कुठल्या ठिकाणी झाले या. असे जगदंबीचे गोंधळ म्हणजे तुळजापूर कारण, मांढरदेवी कारण म्हणजे, मामाच्या मामादेवी कारण म्हणजे. तू कशाला आलाय समीर? मी ना सगळं रेडी करून ठेवलंय सरबताचं. आता फक्त सरबत ग्लासात ओतलं ना की झालं. त्यासाठी नाही आलो मी. तू तिथे मी या न्यायाने ओढला गेलो मी तुझ्या मागे विजय. लाडात नको येऊस. पण खरं सांग, तुला आता बाहेरचा गोंधळ बघून आपल्या वेळची आठवण नाही झाली? मला अजूनही आठवतंय, तू अशी मस्त गर्द इरकली नेसली होतीस हिरव्या रंगाची, आणि फार चेंज म्हणून असं कपाळावरती मोठं लाल कुंकू. तुला काय गोड दिसत होतीस माहिती विजया तू. आहा लाजली तू आता पण गोड दिसत. चालू दे चालू दे. तुला जरा टायमिंग सेन्स कमीच आहे अर्जुन. नाही नको तेव्हा टपकते का, वरनं येते इकडे येतेच एवढी सारखी, मध्ये 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 येत असते. टायमिंग चुकलं हे माहितीये ना, मग जा जा बाहेर जा. बाहेर पूजा चालू आणि काय करताय तुम्ही? काय मग काय तर मी आहे बाहेर, पण तू खरंच त्याच्यातून फार गोड दिसत. बरं, कार्यक्रम संपला की मग सगळ्यांना सरबत देऊयात. चल. संती घेऊन रे मुरळीला न वाग्या चाललंय जेजुरीला, संती घेऊन रे मुरळीला न वाग्या चाललंय जेजुरीला. संती घेऊन रे मुरळीला न वाग्या चाललंय जेजुरीला, संती घेऊन रे मुरळीला न वाग्या चाललंय जेजुरीला, चाललंय जेजुरीला, वाग्या चाललंय जेजुरीला.
गोंधळ चैत्र पुनवला संधी घेऊन रे मुरळी वाघ्या चाललंय जेजुरीला संधी घेऊन रे मुरळी. तुमचं नाव सांगा. आदित्य देसाई. आदित्य देसाई यांचं नाव मुंबई यांचं गाव. आणि आदित्य देसाई नाव मुंबई यांचं गाव. आणि आदित्य देसाई नाव मुंबई यांचं गाव. 5 रुपये तेलाला दिलबाई आंबाच्या नावाला. आणि 5 रुपये तेलाला दिलबाई आंबाच्या नावाला. 5 रुपये तेलाला दिलबाई आंबाच्या नावाला. 5 रुपये तेलाला दिलबाई आंबाच्या नावाला. आणि दिलबाई आंबाच्या नावाला दिलबाई देवीच्या नावाला. नवरीबाई तुमचं नाव सांगा. मेघना देसाई. नाव मेघना देसाई नाव मुंबई यांचं गाव. आणि जगना देसाई नाव मुंबई यांचं गाव. नाव मेघना देसाई नाव मुंबई यांचं गाव. आणि जगना देसाई नाव मुंबई यांचं गाव. नाव 5 रुपये तेलाला दिलबाई आंबाच्या नावाला. 5 रुपये तेलाला दिलबाई आंबाच्या नावाला. दिलबाई आंबाच्या नावाला. आणि दिलबाई आंबाच्या नावाला. दिलबाई देवीच्या नावाला. दिलबाई देवीच्या नावाला. दिलबाई देवीच्या नावाला आंबा पाऊल त्याला. नाव देवी पाऊल त्याला आंबाबाई पाऊल त्याला. देवी पावली त्याला हो अंबाबाई. बरं आरतीला उठा सगळे. आई उदका पर दीप ज्योत घेऊन आली. उदका पर दीप ज्योत घेऊन आली. ओवाळू आरतीला अंबाबाईचं मूर्ती. ओवाळू आरतीला अंबाबाईचं मूर्ती. ओवाळू आरती ग अंबाबाईच्या मूर्ती. ओवाळू आरती ग अंबाबाईच्या मूर्ती. आई सारखं सुंदर आई वगरती आवर. कैलास पर्वत तुलत आईच्या चरणावर. कैलास पर्वत तुला तो आईच्या चरणावर. कैलास पर्वत तुला तो आईच्या चरणावर. अगं चंडमुंड मारून जायचे पाडून धरणी. चंडमुंड मारून जायचे पाडून धरणी. ओवाळू आरतीला अंबाबाईच्या मूर्ती. ओवाळू आरतीला अंबाबाईच्या मूर्ती. ओवाळू आरती ग अंबाबाईच्या मूर्ती. ओवाळू आरती ग अंबाबाईच्या मूर्ती. आवलं दुर्गे अवतार स्वामी खंडेराव नवरा. स्वामी खंडेराव नवरा. मल्हारी बाई मल्हारी तो सातारा. मल्हारी तो सातारा. शीलवंत वाणी संगे बळता सुंदरा. आवला लग्याला छत्री सोन्याची. देवाला छत्री सोन्याची. शामिरगाचं अंड पूजा होती देवाची. आव दीपक दीप खंडोबा हरपले पाप. वर्ण तोडती दान. अव येळकोट येळकोट जय मल्हार. अव येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. आमच्या लग्नातली विघ्न निवारण्यासाठी हे जागरण हा गोंधळ घातला आम्ही. पण आमचं विधिलिखित तूच जाणतोस फक्त. आज तुलाच सांगतो मी मनोभावे. ज्या दिवशी मेघनाचा निर्णय होईल त्या दिवशी तिच्या सोबत किंवा तिच्याशिवाय मी तुझ्या दर्शनाला येईन. पण येईन नक्की.